नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगवरती. आज आहे 28 तारीख आणि आज आहे आपल्या 2 नंबरच्या मेहुणीचा बड्डे म्हणजे प्रज्ञाचा बड्डे. तर आम्ही सगळे चाललो तिकडे बोरा बिस्तरा बांधून वाडीला. बघू शकतो आमचा बोरा बिस्तरा सगळं आम्ही बॅगी बिगी पॅक केलं, चाललो तिकडं. इकडे या दोघी पण तयार झाल्यात, बघू शकता तुम्ही. जीवने मेकअप केला आहे, तिला थंडी वाज लागली. जीव पण तयार झाली एकदम पावडर लावून लावून. काल रात्रीपासून ती मावशीचा बड्डे म्हणून पावडरचा डब्बा ती घेऊन फिरती आणि पावडर लावती तोंडाला. त्याला भेटत तिकडे गेल्यावरती. आता वाजलेत 2:15. आता आपलं तर आवरून झालंय, त्यांचं आवरून झालं का नाही बघूया, तिथं गेल्यावरतीच कळेल आपल्याला. असं व्हायला आम्ही पाठच तिकडे जाऊन बसतोय आणि त्यांचं काहीच आवरलेलं नाहीये. तर जाऊयात तिकडे, बघूयात काय होतंय ते. एक फोन येतोय माझा. नमस्कार गाईस, तर तुमचं स्वागत आहे आपलं सुमित मध्ये. बर्थडे गर्ल. तर ही माझी बहीण आहे, आजीचा बर्थडे आणि तुम्ही बघू शकता बड्डे घालल्या रांगोळी काय वाटत नाही. बर्थडेची तयारी चालू आहे फुल जोरामध्ये. हा मोठा भाऊ आणि हा लहाना भाऊ आणि हे मामा स्माईल. तर पूर्ण बर्थडेचा ब्लॉग बघण्यासाठी चालू आहे ना, पूर्ण बर्थडेचा ब्लॉग बघण्यासाठी लॉग इन नका करू, आमच्या सोबत राहा. तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला भेटतील आमच्या सोबत. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. बर्थडेची तयारी केली आहे, डेकोरेशनची. बर्थडेचं डेकोरेशन आम्ही केलंय. बर्थडेचं एवढं पुढे बोलत आहे दोघांनी. आमच्या दोघा भावांना इथे कामाला लावलंय. बर्थडे, हॅपी बर्थडे. त्याचं आम्ही डेकोरेशन करणार आहे. डेकोरेशन झालं तर बघा किती छान डेकोरेशन आम्ही करतोय. तुम्हाला डेकोरेशन करता असेल तर ऑर्डर देऊ शकता. आपल्या सबस्क्रायबरसाठी फक्त फ्री, बाकीच्यांना चार्जेस लागतील. हॅलो बाहुबली साम्राज्यम सलातम. बर्थडेची तयारी फुल जोरात चालू आहे. खरं खरं सांग, आंघोळ केली का नाही? वा, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक. बघा पारुशी बर्थडे गर्ल. हे आमची लाडाची गवंडी भूमी, सगळ्या घरात जगात सुंदर. आणि हे आमचा नमुना एक छोटावाला. जेव हाय कर, हॅलो गाईज कर बाबा, हॅलो गाईज ये. तर आता आम्ही चाललोय जेवणाची ऑर्डर द्यायला. म्हणजे बघतोय आम्ही की आता ह्या टायमाला ऑर्डर घेणार का नाही घेणार, म्हणजे बघू. आता जर ऑर्डर नाही घेतली तर मग त्या हिशोबाने आपण घरी जेवण वगैरे बनवू. तर चला, भाऊ लावते गाडीला चाबी. भाऊ से हाय. हा एक बंद केलं. विक्की भाऊ हाय बोल. हाय. हा विक्की भाऊ आमचा मोठ्या भावासारखा आहे, आपल्या इथंच राहतो. भाऊ चॅनलला सबस्क्राईब कर, लाईक कर, तुला लिंक पाठवतो आपला सोबत. तर आता आम्ही चाललेलो आहे गांधीजी के 3 बंदर. पूर्ण राईटला जायचं आणि त्याला काम होतं. हा इकडं राईटला आधी तर जायचं होतं काय चाल असतो ना. गाईज बघू शकता, आम्ही गोळेगाव मध्ये ट्रिपल सिटी गेलतो. आता ट्रिपल सिटी वर चाललो. 1 शूटर कमी आमचा. 1 शूटरच्या जागी आम्ही भागवतला घेतलाय. पूर्ण आहे इकडे तिकडे सरळ शूटर येतोय का आपला ना, तुझं कामच आहे. फोन केला होता ना. हा घरी येतो, बोलतून त्याला त्या गाड्यावर भोपाळे भोपळे फोन केला येतोय वाटतं रस्ते गाडीवर. तर आता आम्ही निघलोय आईस्क्रीम खायला. लेफ्टला टेक अ लेफ्ट. भाऊ मी घेऊ का ट्रिपची जमत नसेल तर बघू शकतो तुम्ही.
आता डायरेक्ट रोज इकडं डायरेक्ट रोज इकडं राईटला उजवीकडे. आता हाताला धोक्या हाताला आता पुढं चालू धुत्या हाताला धुता हात धुता. तुम्हाला एक जादू दाखवू. ये जादू बघा जादू एक धुत्या हाताला धुत्या हाताला. समजू शकता ना तुम्ही धुता हात. समजू शकता आहे का नाही. हात्या हाताला हात्या हाताला अरे भाऊ मला नाद होता पहिल्या मागच्या गोष्टींचा. पण केक वगैरे घेऊन गेले का भाऊ. केक वगैरे घेऊन गेले. धुत्या हाताला पूर्ण धुत्या हाताला. हा इथूनच काय नाव आहे त्याला ना खाऊन परत ठेवून चाल काय व्हिडिओ करता येत. आता आम्ही आलोय बिकानेर स्वीट्स बिकानेर स्वीट्स आईस्क्रीम खायला आलोय. तुमचं प्रमोशन करतो भैया आपका प्रमोशन करने के लिए आए हैं. एक सवाल पूछना था आपसे. हम आइसक्रीम का ब्लॉग बनाने के लिए आए यहाँ पे फिर से रख सकते क्या. आईस्क्रीम घेऊ आता आपण त्यानंतर पुढच्या व्हिडिओला कंटिन्यू करू. भाऊ तू कोणती गाणं का पाणीपुरी खायची भाऊ तू तो आईस्क्रीम खाणार का पाणीपुरी खाणार. काहीच खराब नाही. कोणतं घ्यायचं सांगा पहिले पाणीपुरी खाऊ. तर आईस्क्रीमला होल्ड करू आणि पाणीपुरी खाऊ. रगडापुरी बनवा एक पाणीपुरी मागवत तुम्हाला एक रगडापुरी एक पाणीपुरी. भैया थोड़ा मुस्कुराओ. शादी है थोडा मुस्कुराई आप महाराज पण हो. शादी है. आम्हाला दाखव की आम्हाला घ्यायचं ब्लॉग मध्ये गेला का चायनीजचा ओनर मी मला ब्लॉग मध्ये नाही. भैया एक रगडापुरी पाणी ये कौन है पता है ये कौन है पता है राज ठाकरे का नाम सुना है? बोलो मराठी पाणीपुरी एक रगडा असलं बरं घ्या तुम्हाला बाबत घे ना. अरे हे माझं माझ्याकडनं पोट पार्टी नाही. आहे. अरे नाही काही पार्टीचं नाही. सांग ना हेअरस्टाईल मी चेंज येतो. केली म्हणून. टेन्शन घेऊ नको. हेअरस्टाईल चेंज केली सांग ना. काय आजच्या ब्लॉगला तुम्ही हेअरस्टाईल चेंज केली बघू शकता. आजच्या ब्लॉग साठी हेअरस्टाईल चेंज केली तुम्ही बघू शकता. हेअरस्टाईल माझी नवीन हेअरस्टाईल आहे. हेअरस्टाईल साहेबांची बघून घ्या. पहिलं मी फुल म्हणजे आपरी छ होतो आपरी छ. आता जरा माणसात आलं बघू शकता. आणि मुलींनी कमेंट करा हेअरस्टाईल कसं वाटतं. म्हणजे त्या हिशोबाने आपण हेअरस्टाईल चेंज करू. आणि मुलांनी लाईक करा. आणि मुलांनी लाईक करा चॅनलला. मला नका करू चॅनलला करा. सबस्क्राईब करा. ब्लॉगिंग चालू करते. हा कर दिया है. हे किती पाणीपुरी पाणीपुरी बघू शकता तुम्ही. मस्त दिसते पाणीपुरी. पाणीपुरी बघू आणि नाही ना असू द्या. आता आपण पाणीपुरीचा रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला. भैया चांगली बनवली ना पाणीपुरी. तुमचा रिव्ह्यू चांगला युट्यूबला जय भाऊ एकदाच का ना. अंगूर पडून ये की तो पण नाही नाही, पोट खराब झालं माझं. थोडा पाहिजे होता. थोडा पाहिजे खाल्लं मी प्यायला होता. हा? नाही नाही काहीच नाही. थोडा पाहिजे गाईज रगडापुरी खावा. बाकीची गॅंग आमची नाही आहे. पाणीपुरी. त्यांच्या नावावर तर जोड टाकताय आणि त्यांच्यावर नाव तुम्ही खाताय. जो हाजीर तो वजीर. येऊ नका बरं. नक्की या.
पुणे ना तो गाइस हमारे पानीपुरी भेटता है, मसाला पूरी भेटली। भैया इधर देखो, तुमको वीडियो में ले रहा हूँ। ये भैया के दुकान पे आओगे हमारे चैनल के नाम से, तुमको एक पानीपुरी या मसाला पूरी फ्री में मिलेगी। मतलब ना करो देंगे हमारे नाम से। सुबह आपलं सुमित नावांचे पण एक राहील, तर एक पाणीपुरी फ्री आपल्याकडनं। आपलं नाव सांगा। एक प्लेट ना एक पीस तर भेटूया, आता जाऊयात पुढं, भेटूया पुढं गेल्यावरती। आमचे नवीन शूटर आहेत भागवत साहेब, आता गणेश भोपाळे नाही आहेत, त्यामुळे आता भागवत लावी सोबत घेऊन आलोय। तर गाईज आता आपण पुढे अजून एक ठिकाणी चाललोय, आता आपण जाणार आहे बिर्याणीचा रिव्ह्यू करायला, बिर्याणीचा रिव्ह्यू करायला। आणि मी व्हेज बिर्याणीवाला रिव्ह्यू करणार आहे, हे दोघं नॉनव्हेजवाले। नॉनव्हेजवाले। आणि आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी एवढं सगळं चालू आहे, तुम्हाला चुकीचे टेस्ट नको भेटायला। एवढी मेहनत तुम्हाला माहिती आहे, त्या दिवशी पण मी रत्नागिरीवरती असताना एवढी मेहनत केली, एवढ्या घाटामध्ये फार माझी फाटली होती। त्या घाटामध्ये माहिती कसं होतं, मला शॉर्टकटने रोड येईल असेल तो बोरच्या ह्याचं उचलो, बोरच्या घाटात अलीकडे त्याच्या म्हणजे 28 किलोमीटर नुसतं घाटच तो। आणि अख्ख्या घाटामध्ये मी एकटाच, कोणच नाही, फुल अंधार, माझ्या गाडीची लाईट पण काय पडणार, काहीच व्हायना भाई, माझ्या अशी घाण फाटली होती ना। बाकीचं काय पण म्हणते, एवढा 10-20 स्पीडने चालू, एखादा बिबट्या यायचं भागून धरायचं, मला काच केली। हॅपी बर्थडे फादर इथं, हॅपी बर्थडे गाईस तुमच्यासाठी एवढी मेहनत करतोय आम्ही। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अनफॉर्च्युनेटली आपला तो जो व्हिडिओ होता किंवा सगळा जोड असा होता रत्नागिरी टू पुणे ट्रिपचा, तो सगळा करप्ट झाला, सगळा उडत आहे, त्यामुळे त्याचा एकही व्हिडिओ आपल्याला पूर्ण टाकता आला नाही। असे त्यात डाटा होता आणि एवढा थ्रिल होतं त्या घाटामध्ये, तुम्ही असताना बस म्हणजे एवढ्या आपण प्रोडक्टचे तिथं किंवा वस्तूचे आपण प्रमोशन तुम्हाला तिथं करता आले असते, ज्या प्रकारचे व्हिडिओ होता किंवा तिथं ऑफ रोडिंग आपण केली ॲक्टिवावरती। तर कधी तुम्ही जाल त्या साईडला घाटाने तर तुम्ही तो एक्सपिरियन्स घ्या। पुढच्या वेळेस मी दीपकला घेऊन जाणार, यावेळेस येणार होता तो, पण यावेळेस तुम्ही आम्हाला गुल्ल्या दिल्या, ऐन टायमाला लोक बोलला तो हा सुरू कर, काही कारणास्तव मला जायला जमले नाही, पण मी एकटा गेलो, मला जाणं भागत होतं। आता पुढच्या वेळेस दीपक मिळालं तर मी भागवतला घेऊन जाणार आहे रत्नागिरीला। भेटूया आपण पुढे गेल्यावरती, तोपर्यंत शनिवार रविवार तर ठेवतो, शनिवारचं ट्रॅव्हल करायचं आणि रविवारचा आराम। कामच झालं बघा, एक सूत्र आपल्याला भेटलेलं आहे गाडीवरती, गाडीवरती ॲक्टिवावरती। आपण जो प्लॅन केला तर रत्नागिरीमध्ये आपल्याला भरपूर काय बघायला मिळेल, पण मनासारखं तिथे एक पण गोष्ट बघायला नाही भेटली। तेवढं एक माशाचं मसाले एवढं बघायला भेटलं, तिथं मला एवढं काय खास नव्हतं। तिथे किल्ला होता रत्नदुर्ग, त्या किल्ल्यावरती पण खास एवढं काय नाही, फक्त एक त्याची तटबंदीच राहिली, बाकी सगळं पडून गेलंय। पण किल्ले आपली संस्कृती आहे जुनी, ती जपणं आपलं काम आहे। त्या सगळ्यांनी आपल्यापर्यंत छोटं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्या आपल्या स्वराज्यासाठी किंवा त्याची स्वच्छता राखायसाठी। मी त्याला पण गेलो सैराट बिर्याणीचं, इथं बघू शकता माझ्या मागे सैराट बिर्याणी, हा शुक्र घेऊन आला आपण, सुका पाटील घेऊन आलाय, जो बांधावरती कार्यक्रम करतो, एका टायमाला 40 भाकरी खातो आणि पाणी न पिता हंडाभर दूध पितो, असा तो सुका पाटील। हा तो सुका पाटील बघा चाललाय पुढं, सुका पाटील। नमस्कार साहेब, आम्हाला 5 चालू आहे। आता आम्ही आलोय सैराट बिर्याणीला, जाऊ शकता मला सैराट बिर्याणी। तर आपण बिर्याणी घेतोय इथनं, तो काय बिर्याणी भेटलं तर बिर्याणी किंवा डालच्या भेटला डालच्या, हो काय भेटतं त्याच्यावरती। आणि छोटे मालक बसले, छोटे मालक हाय करा आमच्या चॅनलला, हाय करा। हाय काय नाव तुझं? हां श्रेयान, स्कूलला जातो, कोणत्या क्लासमध्ये आहे? काय बनायचं मोठं होऊन? डॉक्टर व्हायचं आहे? बापरे बघा, श्रेयानला डॉक्टर व्हायचं आहे। कुठला डॉक्टर व्हायचं आहे? बिर्याणीचा प्लॅन सध्या तर कॅन्सल झालेला आहे, होल्डवर ठेवला असं पण तुम्ही म्हणू शकता। आता आम्ही चाललो श्री हॉटेलला, श्री हॉटेल रोडच्या पलीकडे। गाईच परत चाललो आपण घराच्या इकडं,
तुझ्याकडे चावी तू चालवली ना ते असे आमचे शूटर चावी हरू नकोच. अजून त्याचे हप्ते नाही भेटले 3च हप्ते गेल्यात फक्त. माझ्या गाडीचं सांग 3च हप्ते झाले माझ्या त्या गाडीचं तर 3च हप्ते गेलेत आणि 40,000 रुपये खर्च आलाय. किती 40,000 रुपये. आता काय सीन झाला आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर आमचा नेक्स्ट व्हिडिओ बघा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावरती बनवणार आहे. हे लाव का? बस ना लावा की रस्ता आहे शॉर्टकट. तर आपण चाललोय परत घराच्या इकडं कारण आपल्याला रेंज आपल्याला आपण कॅन्सल केला ट्रेनमध्ये बघतोय. ड्रायव्हर आमचा माळकरी आहे त्यामुळे त्याला काही आज नको म्हणतो. आज कोणवार आहे आज शनिवार आहे आज रविवार आहे. आज रविवार तू खात नाही चिकन बिकन ड्रायव्हर हा पूर्ण असतो. रविवार हा माझा असतो त्यामुळे तो खात नाही. त्यामुळे आम्ही व्हेज भावासाठी उपास पकडला भावासाठी. माझ्यासाठी बस पकडला येतो. वडापाव भारी हां कुठला आहे स्वामी कृपावडेवाले. स्वामी कृपा वैभव. आपण चाललोय घराच्या इकडं श्री हॉटेल. तिथं आपण आपले 2-3 कार्यक्रम केले. 2 नाही एकच कार्यक्रम केला होता. दुसऱ्या कार्यक्रमाला ठेवणार आहे आम्ही. कार्यक्रमाचे धरते मागचे लवकरच तिथं आपला दुसरा कार्यक्रम होणार श्री हॉटेलमध्ये. तर तुम्हाला नक्की बोलू आम्ही. प्लॅन भरपूर आहेत. तुम्ही फक्त आमच्या सोबत राहा आणि स्टेटून आमच्या सोबत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करत राहा आणि बेल आयकॉनला दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील किंवा त्याचं नोटिफिकेशन मिळेल.